हाय नमस्कार सर्वांना, शुभ दुपार. तर व्हिडिओचा विषय काय आहे? काहीच नाही व्हिडिओचा विषय. म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे की मी एवढे म्हणजे व्हिडिओ टाकते, शॉर्ट व्हिडिओ टाकते, मोठे व्हिडिओ टाकते, एकही व्हिडिओ माझा व्हायरल होत नाही. तर त्याला काय कारण आहे मलाही काही समजत नाही. का म्हणजे माझं काय चुकतं का काय तेच मला काही कळलं झालं. कारण काय झालेलं आहे, शॉर्ट व्हिडिओ 28,000 सबस्क्रायबर आहेत, 8 लोकंसुद्धा व्हिडिओ बघत नाहीत. तर मला खरंच माझं मन लय म्हणजे लय नाराज आहे. अगोदरच दुखण्याने मन नाराज झालेलं आहे. म्हणजे टेन्शन आहे. आणि त्याच्यात काय झालेलं आहे, व्हिडिओच माझे म्हणजे कोण बघत नाही. म्हणजे नक्की काय कारण आहे मला खरोखर म्हणजे काही समजतच नाही की मी काय करायला पाहिजे व्हिडिओमध्ये. का चॅनल सोडून दिलं पाहिजे. मला तर असं वाटतं नकोच ते यूट्यूब, जाऊ द्या मरू द्या तिकडं. नको ते टेन्शन पण नको आणि ते विचार पण नको डोक्यामध्ये. नकोच ते. त्यापेक्षा आपलं दुसऱ्यांना सपोर्ट करावं का काय करावं तेच मला काय कळत नाही. कारण एवढं माणसाने कष्ट करायचे, एवढं दुसऱ्यांची व्हिडिओ घ्यायचे, ते आपण म्हणजे थोडंफार त्याच्यात आपलं दाखवायची ॲक्टिंग बिक्टिंग काहीतरी जरा आहे, म्हणजे हावभाव काहीतरी एवढं दाखवायचं, तरी पण काहीच होत नाही. त्यामुळं खरं सांगते मला म्हणजे लय बेकार वाटते की आपण कुठंतरी कमी पडत आहोत. आपले कष्ट कुठंतरी कमी पडत आहेत. फाडा 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 तुम्ही फाडा. त्याला वही पाहिजेला आहे. पेन नाही बाळा, पेन कुठं टाकलाय मला नाही माहिती. मम्मा घेऊन गेली पेन. त्याला पेन पाहिजे झालं आहे आणि मागायला लागला आहे. तर कुठं देऊ त्याला? घरात असला पेन का सगळ्या भिंती रंगवून टाकतोय. त्यामुळे त्याला कोण पेनच देत नाही. तर तुमचं काय म्हणणं आहे की मी व्हिडिओ करावेत का यूट्यूब सोडून राजीनामा द्यावा? कारण खरं सांगू का, खरं म्हणजे माझी ताकद कुठंतरी कमी पडायला लागली यूट्यूबला, असं वाटायला लागले मला. आणि मला खरं सांगू का, मला खरोखर म्हणजे असं कंटाळा आला आहे आता यूट्यूबचा. कारण जर आपले व्हिडिओ कोण बघत नाही, शॉर्ट व्हिडिओ 5 आणि 6 लोक शॉर्ट व्हिडिओ बघतात, काय उपयोग आहे आतल्या चॅनलचा मग? आणि काय ते 28,000 सबस्क्रायबर घेऊन काय त्याची मिरची करू का खरडा करू? त्याचा काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. जर कोण आपले व्हिडिओज बघत नाही तर काय उपयोग आहे त्याचा? तुम्हाला वाटत असेल मी चॅनल सोडेल म्हणून, पण मी अजिबात चॅनल सोडणार नाही. मी इथपर्यंत काय उगाच आलेली नाही. मी अजून काहीतरी कष्ट करणार, मी थोडं आराम करणार, पण मी चॅनल नाही सोडणार. यूट्यूब चॅनलसाठी मी लई कष्ट घेतलेले आहेत. त्यामुळं मी कुणाचंच ऐकणार नाही. माझे व्हिडिओ व्हायरल होऊ देत नाहीतर नाही होऊ देत, पण मी यूट्यूब चॅनल कधीच नाही सोडणार. जोपर्यंत म्हणजे माझी मेमरी आणि मी जोपर्यंत धडधाकट आहे तोपर्यंत मी कधीच यूट्यूब सोडणार नाही. मला कुणी जरी सांगितलं ना की तू यूट्यूब सोड, पण नाही यूट्यूब सोडणार. मी काहीही करणार, उलटं फालटं सुलटं कसलंही व्हिडिओ बनवणार, काय करायचे ते करणार. मला जमल ते करणार, पण यूट्यूब नाही मी सोडणार. मी कधीच नाही यूट्यूब सोडणार. जोपर्यंत मला यूट्यूब कळतं आहे ना तोपर्यंत मी नाही यूट्यूब सोडणार. तुम्हाला वाटलं असेल मीनाक्षी बोरोडे यूट्यूब सोडेल आणि घरामध्ये गप्प बसल, अजिबात नाही होणार तसं. तुमचा लय गोड गैरसमज आहे. मी नाही सोडणार. माझे व्हिडिओ नाही कोणी बघू दे, पण मी व्हिडिओ टाकणार. काय माझ्या चॅनलचं व्हायचं बघू दे, पण मी कधीच यूट्यूब सोडणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितला तरच कळेल तुम्हाला, नाहीतर माझा व्हिडिओ कुणालाच नाही कळणार.